नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं ॲनालिसिस. चला आता मग सुरू करूया. त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंगसाठी बघणार आहात विथ इंडिकेटर्स विथ प्राइस ॲक्शन. सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केट आता सध्या काही दिवसात बघायला मिळतं. लक्षात घ्या कसं बघायला मिळतं आहे. साईडवेज, डेफिनेट यस साईडवेज बघायला मिळते. एक रेंज बाउंड मार्केट आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. एक ठराविक रेंज, कोणती रेंज पकडू शकतो? 24,500 ते आपण म्हणू शकतो 25,000. हे 500 पॉईंटमध्ये मार्केट फिरताना बघायला मिळते, हे लक्षात असू द्या. ओके. सो आज लेवल तोडण्याचा प्रयत्न केला होता 25,000च्या वरती, डेफिनेटली येस. होल्ड करण्याचा प्रयत्न केला, डेफिनेटली येस. गॅपअप झाला, डेफिनेटली येस. इस्रायल इराण असो, US असो, ही ती त्रिमूर्ती आहे, सध्या भांडणं चालू आहेत. तुम्हाला माहिती आहे, कालच्या ॲनालिसिसची विकली व्हिडिओ बघितला असेल तर डेफिनेटली तुम्हाला समजलं असेल मी नक्की तुमच्याशी काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. पूर्ण तर मागची व्हिडिओ जाऊन बघू शकता. सरळ सांगायचं असेल तर लक्षात घ्या, जर मिडल ईस्टमध्ये आपल्याला काही तणाव बघायला मिळाला तर डेफिनेटली भारतावरती तो आपल्याला अफेक्ट करतो, हे लक्षात घ्या. कारण सगळ्यात ट्रेड रूट्स म्हणा सगळ्या गोष्टी तिकडेच आहेत. त्याच्यामध्ये जर इराण झालं ॲक्टिव्ह तर मग हुतीज होतात ॲक्टिव्ह. ठीक आहे. यमेन वगैरे, मग ते परत वॉरमध्ये उलसतात आणि त्याच्यामध्ये काय आपलं सगळं येण्या जाण्याचं सगळं इम्पोर्ट एक्सपोर्टचा तिथे विषय आहे. त्याचबरोबर इराणमध्ये अदानीचा सुद्धा पोर्ट आणि इन्व्हेस्टमेंट्स काही जास्त आहेत. सो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक लाईनअप होतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. जास्त मी जिओपॉलिटिक्समध्ये आणत नाही. त्याचबरोबर तो जो विषय झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला एक जवळपास कालची ती मुवमेंटम आहे ती बघायला मिळाली. ती म्हणजे जवळपास ही एक इंडिसिजन कॅन्डल बघायला मिळाला. त्याच्या आधी एक चांगली बाईंग मुवमेंट होती. असं वाटलं होतं एक चांगली मोस्ट बुलिश कॅन्डल झाली आहे. मोस्ट बुलिश, सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल्स काय सांगण्याचा प्रयत्न करतात जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर जवळपास ही झाली होती कोटी इंडिसिजन ऑल्टिंग कॅन्डल. गॅपअप झाला, त्यानंतर मार्केट आज सकाळी चांगली मुवमेंटम गॅपअप झाल्यानंतर बघायला मिळाली. परंतु दुपारनंतर आपल्याला 12:30 नंतर एक चांगला फॉल बघायला मिळाला. थोडक्यात प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली होती, हे लक्षात असू द्या. थोडक्यात 25,000ची रेंज तोडण्यात अयशस्वी मार्केट राहिलं. हे क्लिअर कट आपल्याला बघायला मिळतच आहे. 26,200 26,300 हा आपला जवळपास म्हणू शकतो काय टॉपचा लेवल आहे. काय ऑल टाईम आहे कसा निफ्टीचा. बँक निफ्टीने तोडला होता, नवीन ऑल टाईम आहे बनवला होता, पण निफ्टी त्या अर्थात त्या लेवलपर्यंत पोहोचलेलं नाही. आता या रेंजमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. त्याआधी एक रेंज आहे मिनी, जस्ट अ सेकंड तुम्हाला दाखवतो. जरी तुम्हाला हा साईडवेज मार्केट बघायला मिळत असेल, जरी हा हाय तोडताना बघायला मिळत असेल किंवा हायच्या म्हणजे 25,000ची लेवल तोडताना बायर्स प्रत्येक वेळी जातात, पण तेवढी ताकद त्यांची का पुरत नाही. इंडेक्स दाखवतो, RSI काय डिपिंग आहे बघा. बघा इथून साईडवेज झाला मार्केट. कुठून इथून साईडवेज झाला मार्केट 12 मे पासून. बघा त्यानंतर RSI डीप होतोय, RSI डीप होते. भले कॅन्डल दिसतात RSI डीप. सो व्हॉट इज द रिझन? पॉवर, स्ट्रेंथ, झिरो लेकिंग आहे. मग जवळपास काय म्हणू शकतो बाहेर पुश करण्याचा प्रयत्न करतात, पण तेवढी बॅकिंग बघायला मिळत नाही 25,000च्या वरती किंवा 25,200च्या वरती होल्ड करण्यासाठी. हा थोडक्यात रिझन असा आहे, हे मित्रांनो लक्षात घ्या. त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा रिझन मी तुम्हाला सांगू का, की लक्षात घ्या एक छोटासा ट्रेंड आहे. तो ट्रेंड म्हणजे हाय. या ट्रेंडमध्ये छोटासा एक मोठ्या ट्रेंडमध्ये हा छोटासाच ट्रेंड आहे. ठीक आहे. हा साईडवेज ट्रेंडमध्ये एक छोटासा ट्रेंड आहे, हे लक्षात असू द्या. तो ट्रेंड काढूया का जरा पटकन बघूया. जस्ट अ सेकंड. हा लो पकडूया. ओके. एक असा ट्रेंड काढूया. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा ओके हा एक ट्रेंड झाला. त्यानंतर अजून एकदा काढून घेऊया. जस्ट अ सेकंड. इथूनच आहे तो म्हणजे असा आहे का परफेक्ट ट्रेंड. इथून जो थेट 15 मिनिटावर काय बघायला मिळते बघा. याच ट्रेंडमध्ये आहोत बरोबर ना. ट्रेड याच ट्रेंडमध्ये होतोय. बघा ट्रेंड कसा आहे. एक साईडवेजमध्ये सुद्धा तो एक अप ट्रेंड आहे, हे लक्षात असू दे. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी खालची लेवल आहे ना, कसं मार्केटने सपोर्ट घेतला आहे प्रत्येक दिवशी बघा. इवन हा इराण इस्रायलचा विषय होता, गॅप डाऊन झाला, इथेच सपोर्ट घेतला मग बाउन्स झाला आहे, हे लक्षात घ्या. तिथून बाउन्स झाला आहे, हे लक्षात घ्या. आणि आज सुद्धा त्याच लेवलच्या आसपास आहे. म्हणजे जर रेंज तुटली लक्षात घ्या 25,000च्या खाली मार्केट जर होल्ड करत असेल बिंदास सेल करा. गॅप डाऊन झालं 24,900 24,950 त्याच्या खाली बिंदास सेल करू शकता. मुवमेंट चांगले बघायला मिळू शकते. बाईंग रेंज 25,100च्या वरती बाय करा. सेफ झोनमध्ये करायचं असेल तर 25,200च्या वरती बाय करा. परंतु 25,100 25,200 ही जी रेंज आहे ही रेंज आपण कशी म्हणू शकतो एक थोडाफार डिसिजन मेकिंग रेंज राहू शकते मार्केटमध्ये. त्यावेळेस 25,200च्या वरती होल्ड करत असेल डेफिनेटली बाय करा. चांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते. 25,300 25,400 परत एकदा तो हा जो हाय आहे हा तुटण्याचा एक परत विचार होऊ शकतो. आणि जर हा हाय तुटला मग 25,500 25,700 25,700 25,800 थोडक्यात काय ट्रेंड जो आहे ना हा कंटिन्यू होऊ शकतो. एक मोठी मुवमेंट आणि ऑल टाईम हायला सरळ टच करू शकतो. परंतु उद्याचा दिवस इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे, जर 25,000च्या वरती मार्केट टिकलं नाही ते म्हणजे ह्या रेंजच्या वरती बिंदास
सेलिंग करा 24,800, 24,700, 24,600 मध्ये थोडक्यात काय सेलर्स परत वापसी करू शकतात, बियर्स परत सेंटर करू शकतात. हा थोडक्यात सांगण्याचा एक विषय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. बँक निफ्टीकडे आलो आहे. बँक निफ्टी काय म्हणते ती बघा, गॅपअप अर्थात मुवमेंट तशीच आहे, गॅपअप झाली, हाय तोडण्याचा प्रयत्न केला 56,800 पर्यंत, पण त्यानंतर सेलिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे. एक काम करूया, आपण थेट जाऊया डेली टाईम फ्रेमवरती. डेलीवरती आल्यानंतर थोडाफार एक पिक्चर तुम्हाला क्लिअर होईल. विचार करा, टॉपवरती जर तुम्हाला डिसिजन मेकिंग कॅन्डल बघायला मिळत असेल तर मग काय म्हणू शकतो, रिव्हर्सल. काय म्हणतोय, रिव्हर्सल. सर भीती वाटते सेलिंगमध्ये येईल का? डेफिनेटली येऊ शकतो, त्यालाच म्हणतात आपण रिव्हर्सल. डिसिजन मेकिंग म्हणतोय म्हणजे काय, डिसिजन बनतो तिथे. जर बाईंग रेंजमध्ये